प्रेस द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बुंदीचे अगदी रसरशीत आणि मऊ असे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. तर चला आपण कृतीला सुरुवात करूयात. तर बुंदीचे लाडू बनवताना सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पाक. जर तुम्हाला पाक बनवायला जमला तर तुमचे लाडू अगदी अप्रतिम आणि परफेक्ट असे होतात. तर या ठिकाणी मी 0 साईज बुंदी घेतलेली आहे. ही बुंदी विकत आणलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा. मी बुंदीची रेसिपी देखील लवकर अपलोड करेन. तर इथे घेतलेली आहे साखर. तर 1 किलो बुंदीसाठी 1 किलो साखर असं प्रमाण आहे. आणि साखरेचा पाक बनवणं हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुमचा पाक बिघडला तर तुमचे लाडू देखील बिघडतात. तर पाक बनवण्यासाठी जितकी साखर घेतलेली आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. किंवा तसं प्रमाण तुम्हाला समजत नसेल तर साखर जितकी घेतले ते बुडे इतपत पाणी घ्यायचं आहे. आणि गॅसवर आता मी पाक बनवून घेते. तर हळूहळू साखर विरघळेल आणि आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर खूप घट्टही पाक बनवायचा नाही आहे, खूप कच्चाही पाक बनवायचा नाही आहे. एकतारी पाक बनवला तर लाडू आपले मस्त मऊ असे होतात. तर इथे आपला पाक उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. तर चमच्यावर तुम्ही बघू शकताय पाक आपला जो आहे त्याला एक तार दिसायला सुरुवात झालेली आहे. तर पाक पडताना थोडा उशीर लागला आणि अशी तार आली म्हणजे एक तारी पाक तयार झालेला आहे. तर इथे बारीकशी 2 बोटांमध्ये एक तार दिसते तुम्हाला. असा पाक झाला की तुमचा पाक परफेक्ट झाला हे लक्षात घ्यायचं. तर इथे मी ऑरेंज कलरचा फूड कलर घातलेला आहे आणि वेलची पावडर साखरेसोबत वाटलेली ती घालून छान मिक्स करून घेत आहे. तर रंग टाकल्यामुळे लाडूला कलर छान येतो म्हणून मी टाकलेला आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही नाही टाकला तरी चालेल, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर गरम पाकातच बुंदी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो पाक आहे तो बुंदीमध्ये मुरेल आणि आपले लाडू छान बनतील. तर आता हे झाकून ठेवायचं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. पाक झाल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे. तर जवळजवळ 1 तासानंतर आपला पाक बुंदीमध्ये छान असा मुरलेला आहे. बुंदी फुललेली आहे आणि पूर्णपणे बुंदीने पाक शोषून घेतलेला आहे. जर तुम्हाला खूप असं ओलसर वाटत असेल, पाक खाली खूप राहिला असेल तर तुम्ही थोडा वेळ आणखी ठेवून देऊ शकता. इथे मी 1 तास ठेवलेलं. तर अशा प्रकारे मस्त आपला पाक मुरलेला आहे. आणि इथे मी मगज बी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील. तर आता हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बुंदीचे लाडू वळताना थोडं तुम्हाला मेहनत करावी लागते. तर 2 हातांच्या मध्ये तुम्हाला हव्या त्या आकारानुसार बुंदी घ्या तुम्ही. तर लाडू तुम्हाला लहान मोठे कसे करायचे आहेत त्या प्रमाणानुसार बुंदी घ्यायची आहे आणि 2 हातांच्या साहाय्याने असं दाबून दाबून छान आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर बुंदीचे लाडू वळताना छान असे दाबून वळायचे आहेत, नाहीतर आतून बुंदी व्यवस्थित सेट होत नाही आणि लाडू फुटण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे दोन्ही हातांच्या मध्ये बुंदी छान दाबून दाबून लाडू वळायचे आहेत. तर बघू शकताय तुम्ही मस्त आपला लाडू तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही बनवू शकता. तर बुंदीचे लाडू बनवताना नंतर बुंदी हाताला चिकटते आणि लाडू व्यवस्थित बनत नाहीत. तर मध्ये मध्ये हात थोडे धुवून घ्यायचे, पण पाणी पुसायचं आहे. बुंदीमध्ये पाणी पडता कामा नये, नाहीतर लाडूला बुरशी येते. तर मध्यम आकाराचे लाडू बनवले तर 1 किलोमध्ये 70 लाडू आरामात बनतात. तर प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर अशा प्रकारे आपले नरम आणि रसरशीत मऊ असे बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत. तर जास्त पुढे पाक गेला तर लाडू खडखडीत होतात आणि साखर जमा होते, म्हणून एक तारी पाकच महत्त्वाचा असतं लाडू बनवण्यासाठी. तर अशा दिलेल्या योग्य प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे बुंदीचे लाडू अगदी परफेक्ट होतील, कधीच बिघडणार नाहीत. अशाच नवीन रेसिपीसाठी ब्लेस फूड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.